आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी माणसाला बेदम मारहाण। किरकोळ कारणावरून कल्याणमधील हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये मोठा राडा, गुन्हा दाखल। कल्याणमध्ये मराठी माणसाला झालेल्या मारहाणीनंतर स्थानिक आक्रमक। मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाला अटक करण्याची स्थानिकांची मागणी। डीसीपी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा देखील इशारा। मराठी माणसाला पाठी ताकदीनं उभं राहणार मनसेची भूमिका। कल्याणमध्ये अमराठी लोकांकडून भाषिक शेरेबाजीनंतर हाणामारीचा प्रकार। निवडणुकीमध्ये आरएसएस आणि डावे पक्ष एकत्र होते की नाही हे मोदींनी सांगावं। स्वतःचा गृहमंत्री तडीपार आहे, तो चालतो, हे कुठलं राजकारण? प्रकाश आंबेडकरांचा मोदी आणि शहांवर निशाणा। दिल्लीसह मुंबई आणि नागपूरमध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन। बीड आणि परभणीमधील घटना, त्याचबरोबर अमित शहांच्या आंबेडकरांसंदर्भातील वक्तव्याचा निषेध। संसदेमध्ये आंदोलनादरम्यान भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी। राहुल गांधी यांनी धक्का दिलेले मुकेश राजपूत हे अंगावर पडल्यानं दुखापत, प्रताप सारंगी यांचा आरोप। संसदेमध्ये जाताना भाजप खासदाराकडून अडवण्याचा प्रयत्न झाल्यानंच धक्काबुक्की। भाजप खासदारांकडून मला धमकी देखील, राहुल गांधी यांचा पलटवार। राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। संसद परिसरातील कथित धक्काबुक्की प्रकरणी भाजपकडून गुन्हा नोंद। संसदेच्या कोणत्याही प्रवेशद्वारावर निदर्शनं करता येणार नाहीत। भाजप आणि इंडिया आघाडीचे खासदार भिडल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा निर्णय।